नमस्कार, जय बाळमामा. आज ट्रेडिंगवर एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. जर तुम्ही ट्रेडिंगकडं ॲज अ बिझनेस, आयुष्याचा भाग, स्वप्न पूर्ण करणारा भाग, जी स्वतःची अवकात आहे त्या अवकातीच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्याचा खुमक ज्या क्षेत्रात आहे ते म्हणजे ट्रेडिंग असं समजून तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये आला असाल आणि ट्रेडिंगमधनं काय तर तुम्हाला खरंच वेगळं करायचं आहे, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचे आहेत, फक्त किड्यामुंग्यासारखी जगायचं नाही तर काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, यासाठी तुम्ही ट्रेडिंगमध्ये आला आहे. जुगारासाठी, गॅमलिंगसाठी, एका रात्रीत मोठं होण्यासाठी आलेलं नाही आहे. ॲज अ सिरियस बिझनेस म्हणून जर तुम्ही बघण्यासाठी आलेला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी गेले 3-4 वर्ष झालं ट्रेडिंगमध्ये. ह्या 3-4 वर्षांतर जो मला त्यातला क्रक्स कळला आहे तो मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर हा व्हिडिओ लाईक करून सोडून द्या किंवा तुमच्या वॉचलिस्टला टाका, नंतर निवांत ऐका. कारण जे बोलतो आहे ते अत्यंत प्रामाणिक, अगदी बाळूमामांच्या शपथ घेऊन सांगतो, त्यांना मी गुरु म्हणतो. हे जे मी सांगतो आहे हे काय ज्ञान सांगतो, काय ज्ञान सांगतो आहे असं न बघता खरंच ह्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे का. आणि जर तुम्ही ट्रेडिंगकडं ॲज अ बिझनेस म्हणून बघणार असाल तर त्यामुळे तुमची वाटचाल कशी होऊ शकते, तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण ट्रेडिंगच्या मार्गावर यशस्वी होऊ शकतो, अन्यथा आपल्या हातात काही नाही राहणार, हे फिक्स आहे. तर हे जर तुमच्या डोक्यात असेल तर नक्की बघा. बाकी जर तुम्ही टाईमपास म्हणून आला असेल किंवा भाऊ काय होते म्हणून आला असेल आणि 1000चे 10 लाख करायच्या हिशोबाने आला असेल तर अजिबात बघू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ट्रेडिंग तुम्ही आता नुकताच सुरू करताय आणि तुमच्यात काहीतरी म्हणजे काय म्हणतात त्याला, काहीतरी मोठमोठ्या गाड्या घोड्या असं बघून जर आला असेल तर पहिला थांबवा आहे ट्रेडिंग. आणि जर तुम्ही मी अभ्यास करीन 2-3 वर्षाला देईन ह्या हिशोबाने आला असेल तर नक्की व्हिडिओ बघा. दुसरा क्रायटेरिया, जर कोण ह्यामध्ये गेली 1-2 वर्ष झाले यामध्ये टिकून आहे, लॉस होते पण टिकून आहे, पण तो सोडत नाही, शिकण्याची खुमक आहे, तिने तर नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. तर आता जादा वेळ न घालवता मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. ट्रेडिंग ॲज अ बिझनेस आपण जे म्हणतो तो खरोखर ट्रेडिंग हा बिझनेस आहे का. तर जेव्हा ट्रेडिंग सुरू करतो ना आपण तेव्हा हा बिझनेस आहे हे समजून घ्यायलाच मन तयार होत नाही. पण ट्रेडिंग हा 100% बिझनेस आहे. ट्रेडिंग प्युअर बिझनेस आहे, फक्त ह्याचे क्रायटेरिया वेगळे आहेत किंवा ह्याचं जे रिस्क रिवॉर्ड आहे ना हा वेगळा आहे इतर बिझनेसपेक्षा. तो कसा तुम्हाला मी आता सांगतो. ज्यावेळी एखादा ट्रेडर ट्रेडिंग सुरू करतो ना त्यावेळी काय होतं माहिती आहे का, त्याच्याकडे पैसे असतात, थोडेफार पैसे सुरुवातीला येतात, पण एक दिवस असा येतोय, तुम्हाला मी माझं स्वतःच सांगतो काय होते ते, किंवा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असणार आहे. तुम्ही कंटिन्यू 10-15 दिवस प्रॉफिट काढशीला, पैसे कमवशीला 10 ते 15 दिवस, पण एक दिवस असा येतोय की ते सगळेच एकदम झिरो होतात. थोडक्यात काय, माझ्याकडे जर $100 असतील तर एक 15 दिवसापर्यंत मी ट्रेडिंग करतोय आणि 15 दिवसापर्यंत माझ्याकडे $300 ते झाले असतात. आणि 16व्या दिवशी ह्या एकाच दिवशी हे $300 एका दणक्यात निघून जातात. आणि त्यावेळी मग घाम फुटतोय, झोप येत नाही, रडू येते, अक्षरशः रात्रभर जागून काढावं लागते की हे काय झालं आणि असं कसं होते. म्हणजे एखादी गोष्ट कमवायला जर आपल्याला 15 दिवस लागत असतील आणि ती घालवायला फक्त 1 दिवस आणि 1 तास बास होतोय, मग त्यावेळी असा प्रश्न पडतोय की अरे हे काय आहे, हे क्षेत्र कसं आहे, ह्यातनं माझ्या हातात काय लागेल का. आणि जर ज्यांनी कोणी हा आयुष्याचा भाग म्हणून निवडला असेल की ट्रेडिंगमधून मी काहीतरी वेगळं करेन आणि त्या दृष्टीनं आला असेल तर त्याला घाम फुटायला सुरुवात होते. थोडक्यात काय, आपण कसं जगू शकतोय. जे एखाद्याला नोकरी आहे त्याला नियमित पगार येणार महिन्याला, त्यातून त्याचा तो महिन्याचा खर्च संसार करणार. पण ट्रेडिंगमध्ये तसं नाही ना. मग तुम्ही रोज सकाळी उठणार, ट्रेड घेणार, बघा ट्रेड घेतल्यानंतर प्रॉफिट होईल का नाही माहीत नाही, पण एकदा तुम्ही ट्रेडमध्ये घुसला एक तर त्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमधून बाहेर पडणार किंवा लॉसमधून बाहेर पडणार. पण प्रॉफिट किती मिळणार, काय मिळणार हे मार्केटच्या हातात आहे, लॉस मात्र आपल्या हातात आहे. लॉस मात्र फिक्स होऊ शकतो हे मात्र खरं हे डोक्यात पग घेतलं पाहिजे. मग जर सकाळी उठल्यानंतर मी एखादी गोष्ट ट्रेडमध्ये घेतल्यानंतर त्यावर माझं आयुष्य कसं काय अवलंबून राहील. समजा माझ्याकडे फक्त ₹50,000 आहेत आणि हे ₹50,000 मी लावल्यानंतर जर मी आज ट्रेड घेतल्यानंतर मला ₹3,000 प्रॉफिट झाला, ठीक आहे, ओके, मी 3,000 विड्रॉ केले किंवा माझा संसार करायला लागलो, आयुष्य जागा लागलो. पण दुसऱ्या दिवशी 3,000 प्रॉफिट होईल असं नाही ना. दुसऱ्या दिवशी समजा ह्यातनं ₹3,000-4,000 माझे निघून गेले किंवा लॉस झाला, म्हणजे माझं अकाउंट आलं ₹45,000. म्हणजे कमवायचं राहिलंच, जे माझ्याकडे होतं ते पण गेलं. आणि ही जर लुझिंग स्टिक अशीच राहिली 30,000वर आलं तर माझे 50 पण गेले, मला माझं मिळलं पण काय नाही, आणि माझा संसार करणार कसा हा प्रश्न पडतोय. थोडक्यात जर कोणी सिरियस ट्रेडिंग करत असेल ना त्याला ह्या डोक्यात प्रश्न आला असेल बघा की ट्रेडिंगवर जर मी आयुष्य काढायचं ठरवतोय पण ट्रेडिंगमधून रोज मला प्रॉफिट कन्सिस्टन्सी मिळत नाही आहे ना. मग मिळत नाही तर मग ह्यावर जगणार कसं मी, उलट रोज माझा लॉसच व्हायला लागला आहे आणि हे जगण्याचं साधन होऊच शकत नाही हे त्यावेळी पटायला लागते. आणि मग डोक्यात विचार होतो की आपण चुकीच्या मार्गावर आलो आणि आपण कुठली तर नोकरी शोधली पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे. पण थांबा, ट्रेडिंगवर तुम्ही एक वेगळ्या दृष्टीने बघायला लागलाय त्यामुळे तुम्हाला दिसते ॲक्च्युली ट्रेडिंगमधनं पगार नव्हे, पगारपेक्षा 10 पट निघू शकते.
एका वर्षात ज्याला एखाद्याला पगार असतो तो तुम्ही एका महिन्यात काढू शकताय आणि वर्षभर नुसता त्या पैशावर तुम्ही जगू शकताय किंवा त्या पैशावर तुमचा संसार करू शकताय. फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा योग्य गोष्ट कळली पाहिजे की नेमकं हे काम कसं करते आणि आपण काम कसं करायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला गरज आहे ट्रेडिंग ॲज अ बिझनेस म्हणून समजून घेण्याची, त्यातलं मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट समजून घेण्याची. हे जर तुम्हाला गणित समजलं ना, तुम्हाला हे ट्रेडिंगमधून जे रोजचं जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असेल किंवा रोजचं जगण्यासाधून होऊ शकते का हा प्रश्नच राहणार नाही. तुमच्या डोक्यात हा प्रश्न राहील की या ट्रेडिंगमधून मी माझी स्वप्न कशी पूर्ण करेन. कारण ट्रेडिंग मी मुळात ह्याच्या आधी पण सांगितले हे जगण्यासाठी करायचंच नाही, तुमच्या आयुष्यातले स्वप्न पूर्ण करून त्याच्या पलीकडे जाण्यासाठी ट्रेडिंग असतं. तर ते कसं आपण आज बघूया. ट्रेडिंग हा बिझनेस आहे का, तर ट्रेडिंग हा 100% बिझनेस आहे. तो कसं तुम्हाला सांगतो. समजून चाला, एखादा भांड्याचा व्यवसाय एखाद्यानं सुरू केला आहे, भांडी व्यवसाय सुरू केला आहे आणि त्या भांडी व्यवसायाला त्या मुलानं त्या माणसानं एक 5 लाख रुपये 50 लाख रुपये 5 लाखात काय होते आता 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केल्या. त्यानं काय केलं, भांडी व्यवसाय सुरू केला आणि त्या भांडी व्यवसायासाठी त्यानं 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. आता हा भांडी व्यवसाय आहे, 50 लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर काय होणार आहे, 50च्या 50 लाखाचं रिटर्न त्या दिवसाला मिळणार आहे का, किंवा 50च्या 50 लाख रुपयाचं मला दिवसाला खपणार आहे का, तर नाही आहे, रोज थोडं थोडं खपणार आहे. मग हा जो व्यवसाय काय हा काय विचार करतो, ह्या 50 लाखाला मला किमान 5% रिटर्न तरी मिळावा. 50 लाखाला 5% रिटर्न म्हणजे किती झालं मग, म्हणजे मला महिन्याला कमीत कमी समजा लाखाला त्याला वाटत असेल की मला 1 लाखाला मला 5,000 रुपये तर महिना राहावे यामध्ये, किंवा 4% तर राहावे आज त्याची अपेक्षा असेल. तर 4 × 40,000 रुपये 10 लाखाला, बरोबर का, आणि 4 लाख रुपये 5 लाखाला. मग हे त्याला एवढं महिन्याला त्याला उत्पन्न मिळावं असं त्याला वाटत असते की 50 लाखावर मला एवढं पण नसलं मिळत, पण धरून चाला एक 4 लाख रुपये मला महिन्याला उत्पन्न मिळावं. बरं हे 4 ते 4 लाख याचं प्रॉफिट आहे का आता, नाही आहे. ह्या 4 लाखाचं उत्पन्न आल्यानंतर त्याचा मेंटेनन्स आला, त्याचा खर्च आला, त्याचा पगार आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हा बिझनेस असा चालतो. बरं आता ह्यामध्ये लॉस होत नाही का, लॉस पण होतो. यामध्ये लॉस कसा होतो भांड्याच्या व्यवसायात, कधी कधी माल आल्यानंतर तो डिफेक्टिव्ह असणार, कधी चेपलेला असणार, फुटलेला असणार, कधी एखाद्या गिऱ्हाईकांना घेऊन जाताना त्याला कधी डॅमेज झाला असणार, कधी कुठलं गिऱ्हाईक पाठीमागं आणून देणार माल नको म्हणून, कधी कुठल्या गिऱ्हाईकावर वाद होणार, कधी म्हणणार की हे तुमची भांडी मला पसंतच पडली नाहीत, का कुणाला वाटणार की माल तुझा दुय्यम दर्जाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे सगळ्यातनं त्या लॉस पण होणार आहे. लॉस लिमिटेड असणार आहे, त्याच्या खपल्याच्या जो तो विकतो माल त्याच्या हिशोबात लॉस असणार आहे ना. अशा प्रकारे बिझनेस चालतो. म्हणजे काय, तुम्हाला यात प्रॉफिट पण होणार आहे, लॉस पण होणार आहे. लॉस लिमिटेड आहे, तुम्हाला माहिती आहे किती होणार आहे, कारण तुमचं खपतेच 50 लाखाचं, तुमचं खपतेच 10 लाखाचं, तर लॉस देखील त्या टक्केवर काय तर होणार आहे. बरं तुम्हाला किती अपेक्षा आहे की मी 50 लाख गुंतवलेत, मला 3-4% तर महिना यातून मिळावेत, बाकीच्या ह्यातला खर्च मेंटेनन्स आहेच. आता ट्रेडिंग हा बिझनेस आहे, ह्यामध्ये सेम तसं पडतो. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, आपल्या ट्रेडिंग व्यवसायामध्ये RR रिस्क रिवॉर्ड खूप हाय असतो, खूप हाय असतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. थोडक्यात तुम्ही एखादं 10,000 रुपये जरी एखादा ट्रेडमध्ये लावले, मग तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय किंवा फॉरेक्समध्ये करताय, फॉरेक्समध्ये आपल्याला लिव्हरेजचा फायदा होत असतो, तर ह्या जर एखाद्या 50 लाख रुपये भांडी व्यवसायात लावणारा विचार करतो की मला महिन्याला 3-4 लाख मिळावीत, कळलं का, 50 लाख कुठे लावलेत बघा, आणि तेच जर एखाद्याने 10,000 रुपये ट्रेडिंगमध्ये लावले तर तिच्यापेक्षा मात्र 10,000वर 10 लाख 1 लाख आणि 2 लाख कमवायचे, तर तसं नसते. पण तरी पण आपले ट्रेडिंग हा व्यवसाय इतका सुपेरियर आहे की तुम्हाला 10,000मध्ये दिवसाला जर तुमचं स्किल चांगलं असेल, तुमची स्ट्रॅटेजी चांगली डेव्हलप झाली असेल, तर या 10,000वर सिम्पल $100 सुद्धा तुम्ही बघितलं असाल किंवा तुम्ही स्वतः कमवला असाल, दिवसाला तुम्ही 50-50 आणि $40-40 काढताय. तुम्ही रेशो काढला का, झाला किती ह्याचा, म्हणजे तुम्ही दिवसाला 10,000वर 3,000, 4,000, 5,000 रुपये कमवताय. काय लेवलचं ट्रेडिंग झालं. मग होतं काय माहिती आहे का, कमी पैशावर आपल्याला हे चांगलं दिसते, पण ज्यावेळी आपण जास्त पैसे लावतो, पण समजा तुम्ही जर 1 कोटी रुपये घेऊन ट्रेडिंगला बसला, तर त्यामध्ये तुम्ही 4 आणि 5,000 रुपये कमवून कसं चालेल. कारण 1 कोटीचं घेऊन जर तुम्ही 4 आणि 5,000 कमावा लागला तर बँकेत ठेवलेले चांगले ना, त्याच्यापेक्षा चांगली रिटर्न येतात तिथं रिस्क घेण्यापेक्षा, बरोबर आहे का. मग 1 कोटी लावल्यानंतर तुम्हाला रिस्क पण त्याऐवजी घेतली पाहिजे. तुम्हाला दिवसाला त्यावर तुम्हाला कमीत कमी 3-4 लाख रुपये निघले पाहिजेत, हा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे किंवा असणार. मग 3-4 लाख कमवत आहे तर लॉस पण त्या लेवलचा तुम्हाला बिअर केला पाहिजे ना. तर मग अशी गेम, म्हणजे तुम्ही जेवढं पैसे ट्रेडिंगमध्ये लावताय किंवा ट्रेडिंगला तुम्ही वापरताय कॅपिटल, त्याच्यावर रिस्क अवलंबून राहते. आणि ह्या धंद्याचं ह्या व्यवसायाचं हे एक सौंदर्यच आहे म्हणा, की तुम्ही जेवढी पैसे तुम्ही ह्या ट्रेडिंगमध्ये कॅपिटल ॲज इन्व्हेस्ट करताय ती रिस्कवर खूप असते. पण आता ती रिस्क कशी मॅनेज करायची तुमच्या हातात आहे.
किंवा आपल्या हातात असते आपण कसं करायचं. पण इतर व्यवसायांपेक्षा हा व्यवसाय थोडासा वेगळा यासाठी ठरतोय कारण की ह्यामध्ये रिस्क आपली थोडीशी हाय राहते, पण रिवॉर्ड पण आपला त्या दृष्टीने प्रचंड हाय राहतो. ठीक आहे. तर हा बिझनेस आहे का? आहे. फक्त इतरांपेक्षा वेगळा कसा आहे, ह्यामध्ये रिस्क रिवॉर्ड इतर व्यवसाया तुलनेत थोडा हाय राहतो. फक्त तो मॅनेज करता आला तर आपल्याला हे सोपं होऊन जाईल. तर ठीक आहे, आपण बघितले हे बिझनेस कसा आहे आणि सुरुवातीला ह्यामध्ये व्यवसाय एक आयुष्य काढायचं आहे, संसार करायचं म्हणून हे ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर त्याला अंगावर काटाबार होते रोजचे लॉस बघून की ह्याच्यावर आयुष्य कसं चालेल. पण चालतं ते कसं चालतं तुम्हाला आता पुढं स्पष्ट होईल. तुम्हाला फक्त 3 गोष्टी ट्रेडिंगमध्ये ना फक्त 3 गोष्टीच महत्त्वाच्या आहेत. ह्याच्या पहिले ट्रेडिंग काय नसते. पहिली गोष्ट असते स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी तुमच्याकडे एक पाहिजे, सिम्पल पाहिजे बस. दुसरी पाहिजे मनी मॅनेजमेंट, जे वरती लिहिले मी. तिसरं पाहिजे रिस्क मॅनेजमेंट काय, आणि चौथा आली सायकॉलॉजी. ह्याच्या बाहेर ट्रेडिंग जगात कुठं नसते. हे 4 गोष्टी तुम्हाला जमल्या ना, ट्रेडिंग जमलं. त्यातली स्ट्रॅटेजी तुम्ही सहज 1-2 महिन्यात कमवू शकताय. मनी मॅनेजमेंट आता तुम्हाला कळलं, पण ते तुम्हाला अवलंबायला सुरुवात केली तर जमून जाईल. रिस्क मॅनेजमेंट हे जरा अवघड आहे, तुम्हाला म्हणजे अवलंबायला अवघड आहे, समजायला सोपं आहे. आणि सायकॉलॉजी ही तर काय ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यानं तो स्ट्रॉंग केलाच पाहिजे तरच गत्यंतर आहे, नाहीतर झिरो आहे, लक्षात ठेवा. आता ट्रेडिंगमध्ये मनी मॅनेजमेंट म्हणजे काय सांगतो. मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोन्ही एक नाही. मनी मॅनेजमेंट म्हणजे आपल्याकडे जे पैसे आहेत काय ते आपण कसे मॅनेज करतो ट्रेडिंगमध्ये. थोडक्यात आपल्याकडे 10,000 आहेत तर 10च्या 10,000 अकाउंटवर समजा आपल्याकडे 10 लाख आहेत तर 10च्या 10 लाख अकाउंट डीमॅट अकाउंटवर किंवा फॉरेक्सच्या ब्रोकरमध्ये एक्सएनएसमध्ये टाकायचं आणि त्यावर ट्रेडिंग करायचं. असं नसते. माझ्याकडे 10 लाख आहेत ना, तर ह्या 10 लाखाचे मी फक्त 2 लाख रुपये माझ्या डीमॅटवर टाकीन किंवा माझ्या एक्सएनएसच्या टर्मिनलवर टाकीन आणि बाकीचे उरलेले 8 लाख काय असतील ते माझे बॅकअप असेल. तर ह्या 2 लाखामध्ये फक्त ट्रेडिंग करायचं आहे. ह्या 2 लाखाच ट्रेडिंगमध्ये मी इंट्राडे करीन, हे करीन ते करीन. 8 लाख माझे बॅकअपला असतील. हे 8 लाख मी कशी वापरीन, ह्यातल्या काही पैशांचं मी फंडेड अकाउंट घेईन. ह्यातले काय रक्कम आहे ती मी थोडीशी इन्व्हेस्ट करून ठेवीन. बाकी समजा हे 2 लाख माझे उडलेच तर मला परत बॅकअपला असावं म्हणून माझे 3-4 लाख बाजूला असतील. हे झालं मनी मॅनेजमेंट. दुसरी गोष्ट, हे जे 2 लाख लावलेत ह्या 2 लाखामध्ये देखील जे काय मला प्रॉफिट येईल हे प्रॉफिट मी विड्रॉला घेत जाईन. हे विड्रॉ केलेलं प्रॉफिट मी नंतर कुठंतरी इन्व्हेस्ट करीन. कुठं करीन तर माझ्या कुठल्या तरी स्टॉकमध्ये करीन किंवा माझे कुठंतरी बाहेर मला एक वेगळं इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, वेगळा एका ह्याच्यामध्ये मार्ग वाढवायच्यात पैशाचे, त्यामध्ये करीन. हे मॅनेजमेंट जमलं पाहिजे. हे जमलं की मनी मॅनेजमेंट. हे तुम्हाला बेसिक सांगवलं आहे. अजून डीपमध्ये आपल्याला जाता येईल पण व्हिडिओ खूपच मोठा करून का उपयोग नाही, म्हणून तुम्हाला बेसिक सांगितलं. रिस्क मॅनेजमेंट काय, आता हे ट्रेडिंगशी संबंधित आहे. तुम्ही थोडक्यात सांगतो बरं का. काय होते माहिती आहे का, मग ट्रेडिंग करताना आपल्याकडे जर $100 अकाउंट असलं ना तर आपण काय करतोय, दुसरा ट्रेड घेतला. जर स्ट्रॅटेजी असली तर ठीक आहे, स्ट्रॅटेजी नसली तर मग काय अंदाधुंदच कारभार आहे, मग दुळला जाय सगळा. पण स्ट्रॅटेजी आहे काय, तर आपण काय करतो, ट्रेड घेतला समजा, पहिला ट्रेडमध्ये आपल्याला $20 प्रॉफिट झाला. हे बघवत नाही आपल्याला स्वतःलाच. दिवसभर हाकून राहणार आणि 20चं 40 करतो म्हणून 40 करायला जाणार, त्याचं 30 होणार आणि जरा करायला जातो जाणार, परत 10वर येणार, परत म्हणणार आता 10 नको आहे तर 20 करतो, 10 बी जाणार, 20 बी जाणार आणि हा या 100 मधलं पण 20-30 जाणार. बरं रात्रभर झोप नाही. ही अंदाज होऊन आहे ना, म्हणजे नेमकं मला ट्रेड घ्यायचे आहेत किती, नेमकं मला थांबायचं आहे कुठं, नेमकं मला त्या लकी भास्कर पिक्चर आहे ना त्यामध्ये मस्त वाक्य बघा ते, की तुम्ही किती चांगलं खेळत आहे महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला कुठं थांबायचं आहे हे कळलं पाहिजे. सेम इथंच आहे. ट्रेडिंग करताचा लॉस होऊन दे ना तर प्रॉफिट होऊन दे, थांबायचं कुठं हे कळलं पाहिजे. प्रॉफिट झालं तर मला कुठं थांबायचं आहे, लॉस झालं तर मला कुठं थांबायचं आहे. ह्याचाच क्रक्स म्हणजे रिस्क रिवॉर्ड किंवा रिस्क मॅनेजमेंट. थोडक्यात आज मला $20 प्रॉफिट झाला आहे ना तर मला थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आज मला $20 लॉस झाला आहे ना, मला थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे. तुम्हाला थोडक्यात गंमत सांगतो, तुम्हाला कळलं तर बघा, कारण की हे क्रक्स हे खूप सिंपल गोष्ट आहे, पण हीच ट्रेडिंग आहे, ह्याच्याबद्दल काय नाही. थोडक्यात माझ्याकडे जर $500 पकडून चालू, $500 आहेत आणि मी ठरवलं की रोजचा मी $50 रिस्क घेणार आहे. रोज माझे फक्त $50 लॉस होईल, त्याच्यावर मी होऊन देणार नाही लॉस, आणि प्रॉफिट काढलं तर मी एक रोज $100 तरी काढेन. ठीक आहे. मग $500 डिवायडेशन केलं $50 तर जवळजवळ 10 दिवस आपण ट्रेडिंग करू शकतो. 10 दिवस तर आता फिक्स झाले माझ्याजवळ. 10 दिवस मी ट्रेडिंग करूच शकतो, ह्यात काय डाऊट नाही. होते कसं, अंदाधुंद ट्रेडिंग करत असल्यामुळे जर $500 ट्रेडिंग केली तर दिवसाला $500 तो एखादा कार्यकर्ता $380 प्रॉफिट करतोय. दुसऱ्या दिवशी खुश शेड्यूल ठोकतोय तो, आपल्याला नात करायचं नाही, आपल्याला मार्केट क्रॅक झालं. आणि दुसऱ्या दिवशी जे $890 असतात नाही ते सगळं पाक उडवणार गॅरंटेड. आणि मग डोक्याला हात लावून बसते. ह्याचं कारण काय माहिती आहे का, सकाळी उठल्यानंतर त्याला माहितीच नसते की मला नेमकं काम कुठं करायचं आहे, किती करायचं आणि कसं करायचं आहे. त्यामुळं हा कधीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. इथं काय झालं, रिस्क रिवॉर्ड कसा किंवा रिस्क मॅनेजमेंट कशी करायची आहे. मी $50 देणार आहे, $100 प्रॉफिट घेणार आहे. म्हणजे दिवसाला किती ट्रेड होणार आहेत माझे, समजा तुमची स्ट्रॅटेजी असलीच पाहिजे. त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचे समजा दिवसातून 1-2 ट्रेड येत आहेत तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार, तर एका ट्रेडमध्ये मी $25 ची रिस्क घेऊ शकतो. आता अनेक मुद्दा इथं
की रिस्क घेत असताना आता काय जण काय म्हणतील, मला जर एखाद्या ट्रेडमध्ये $25 रिस्क घ्यायची आहे तर मी लॉट किती मारीन, मी एक लॉट मारीन, हां काय बिघडते, मी $25 लॉस आल्यानंतर मी लॉस देणारच आहे ना, की मी 2 लॉट मारीन, काय फरक पडतोय, $25 लॉस दिसला मी बुकच करणार आहे ना. दाद्या असं कधीच नसते गणित, कळलं का. रिस्क घेत असताना आपण जिथं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण ट्रेड घेणार आहे ते ट्रेड घेत असताना लॉजिकली एस एल नावाचा प्रकार असतो. एस एल कधीही, मी एक हे मार्केटमध्ये व्हिडिओमध्ये बघतोय मी बऱ्याच जणांच्या, की हे खूप चुकीची पद्धत सांगत आहेत की तुम्ही तुमची रिस्क ठरली की ह्या ट्रेडमध्ये मी $50 लॉस सहन करणार आहे तर मग तुम्ही लॉट कितीच घ्या, फरक पडत नाही. अहो तसं कसं हो, तुम्ही 2चा लॉट घेतला तर आणि $50 एस एल ओढायला किती वेळ लागणार आहे. तर लॉजिकली एस एल नावाचा प्रकार असतो. आपल्याला जसं टेक प्रॉफिट कुठे घ्यायचं आहे माहीत असते की नाही, तसंच आपल्याला लॉस कुठे द्यायचा आहे. थोडक्यात तुम्हाला इथं मी चार्ट्स काढून दाखवतो, समजून चाला. असा एक सपोर्ट आहे हां, आणि तुम्ही इथं ह्याच्यावर बाय करणार आहे आणि ह्याच्या आधीचा चार्ट असा काय तर आहे. आता इथून खाली येताना तुम्ही इथं बाय करणार आहे. समजा तुम्ही इथं बाय केला आणि तुम्ही इथं $25 एस एल द्यायला मार्केटला तयार आहे. आणि जर तुम्ही इथं एक लॉट मारला, काय एक लॉट मारल्या इथं आलेल्या तुमचा एस एल कट होणार, पण मार्केट इथं येऊन परत इथून असं वर जाणार, तुम्हाला प्रॉफिट पाहिजे तेवढं दिलं असतं. मग तुमचा एस एल मध्येच कट झाला या तुमच्या आगावपणामुळे. $25 मी एक लॉट मारला तर देणार. माझं मत असं आहे की लॉजिकली एस एल बघितलं पाहिजे. लॉजिकली एस एलचा अर्थ काय, मी तर बाय करणार आहे पण लॉजिकली एस एल कुठं लागू शकतो, किंवा बऱ्याच रिटेलने एस एल कुठं पण लावले असतील तर मला हा स्विंग दिसतोय इथंपर्यंत एस एल असतील. मग माझं कर्तव्य काय, मी या स्विंगच्या खाली इथंपर्यंत एस एल लावणार की जेणेकरून माझा एस एल उडला नाही पाहिजे, आणि जर उडला तर सगळ्यात जगाचा एस एल उडला असेल. मग इथंपर्यंत इथं अंतर जे आहे ते $25 भरलं पाहिजे माझं एस एल. मग किती लॉट मारला तर 25 भरेल, तर एक लॉटनं भरत नाही. एक लॉटनं केल्यानंतर बाबा इथं मला $60 लॉस दिसायला लागला आहे. मग कमी करा क्वांटिटी साईज, 0.50 घ्या, 60 घ्या, 40 घ्या. एवढे घेतल्यानंतर माझा $25 जर लॉस भरत असेल तर असा ट्रेड घ्यायचा आणि इथून परत तुमचे पोझिशन तुम्ही कॅरी करू शकता आराममध्ये. एवढं सिंपल गणित आहे, पण असं बाकीचं काही करू नका, ठीक आहे. तर मग असं $25 दिवसाच्या रिस्कमध्ये 2 ट्रेड तुम्ही घ्यायला लागला. तुमची रिस्क, तुमचे विनिंग रेशो किती आहे, जर छापाकाट्याने जर ट्रेडिंग केलं तरी आपल्याला 20 ते 30% आपल्याला ॲक्युरेसी येतेच. आंधळेपणाने जर ट्रेडिंग केलं तर 20-30% ॲक्युरेसी असतेच. फक्त वरचे त्यानंतर जे वाढवायचे स्किल आहे ते तुम्हाला प्रॅक्टिसनं स्ट्रॅटेजीवर काम केल्यानंतर वेळेनुसार ते होत जाईल. एक 40% सहज जाऊ शकते आपली स्ट्रॅटेजीची लेवल. माझी वैयक्तिक स्ट्रॅटेजीची ॲक्युरेसी 60-70% गेलेली आहे, ती 2 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर गेलेली आहे. 40% सहज जाते आणि 40% भरपूर झाली ॲक्युरेसी. एवढं जर झालं तर 25% मी लॉस देणार नाही दिवसाला. समजा माझे आज $50 सगळे उडाले, काय हरकत नाही. मला अजून 9 दिवस ट्रेडिंग करायचं आहे, दुसऱ्या दिवशी पण उडाले, काय हरकत नाही. तिसऱ्या दिवशी आल्यानंतर सकाळच्या $25 रिस्क घेतली मी आणि त्यावरती मी $50-60-70 माझं प्रॉफिट घेतलं. झालं का क्लिअर. मागचं बी क्लिअर होत आलं, पुढचं बी क्लिअर होत आलं. आणि असं केल्यानंतर सकाळचा पहिला ट्रेड समजा लॉसमध्ये गेला, $25 एस एल गेला. दुसरा ट्रेड घेतला आपण, त्यामध्ये प्रॉफिट आपलं $50 आलं, $60 तर थांबायचं. सकाळचं पण आणि संध्याकाळचं पण निघून गेलं. पण सकाळच्या पहिल्या ट्रेडमध्ये आपलं जर 25 50 आपल्याला मार्केटनं रिवॉर्ड दिला तर आता ऑलरेडी आपण आज प्रॉफिटमध्ये आलो $50. सेकंड ट्रेड घेणार आहे आपण, त्यामध्ये फक्त $25 आपण रिस्क घेणार आहे आणि 25 जरी गेलं तरी आपण 25मध्ये ऑलरेडी प्रॉफिटमध्ये राहणार आहे. पण ज्यावेळी सेकंड ट्रेडमध्ये 25ची आपण रिस्क घेतोय त्यावेळी मात्र काय करायचं, जास्तीत जास्त 1:3-4 कॅच करायचा प्रयत्न करायचा. ह्यामध्ये $70-80 मिळाले की आपला रेशो एवढा कंपाऊंडिंग होत जाते की बोलायचं काम नाही. आता हे गणित मांडायला काय जण म्हणतात सोपं आहे, करायला अवघड आहे. तसं काय नाही, करायला सुद्धा तितकं सोपं आहे, फक्त आपण फर्म आणि स्टिक आणि स्ट्रॉंग राहत नाही. तर स्ट्रॉंग राहा, स्टिक राहा, फर्म राहा. स्वतःची मेंटल इतकी स्ट्रॉंग करा की स्वतःच्या आयुष्यात किती जे वादळ उडले असतील तर ट्रेडिंगचा माणूस, ट्रेडिंगचं व्यक्तिमत्व हे वेगळं असावं. खूप मोठा व्हिडिओ व्हायला नको, मी इथं थांबतो. आणि तुम्हाला काय शंका असते तर नक्की सांगा, आपण यावर निवांत परत आणि तुमच्या कमेंट आलं तर चर्चा करू. थँक्यू, धन्यवाद. माझ्या बुद्धीला जेवढं मला माहिती आहे तेवढा मी सांगायचा प्रयत्न केला आहे. पाहत राहा ट्रेड विथ चेतन, असंच फॉलो करा, सबस्क्राईब करा. जय बाळूमामा.